नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अशी बातमी आली आहे जी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला असेल, पण यामागे नक्की काय कारणे आहेत, हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम करणार आहे आणि ठाकरे गटाला यामुळे किती मोठा धक्का बसला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आधी आपण समजून घेऊया की ओमराजे निंबाळकर हे नक्की कोण आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्थान काय आहे। ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। मराठवाड्यातील एक प्रमुख आणि प्रभावशाली राजकीय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। निंबाळकर हे निंबाळकर घराण्यातील एक महत्त्वाचे नाव आहे। या घराण्याचा मराठवाड्यात विशेष करून धाराशिव जिल्ह्यात मोठा जनाधार आहे। इथली जनता त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडलेली आहे। ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतील खासदार म्हणून काम करत होते। विरोधी पक्षात असताना त्यांनी अनेक मुद्दे संसदेत लावून धरले, परंतु गेल्या काही काळापासून ते अस्वस्थ असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात येत होत्या आणि आता हे स्पष्ट झालं आहे की ती अस्वस्थता आता उघडबंडाच्या रूपात समोर आली आहे। मंडळी, आता आपण बघूया की ओमराजे निंबाळकर यांनी हा निर्णय का घेतला। त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये आणि समर्थकांशी बोलताना अनेक कारणे सांगितली आहेत। पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विकास कामे। मंडळी, एक खासदार म्हणून आपल्या मतदारसंघात विकास कामे करणे, निधी आणणे, लोकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचं सर्वात मोठं कर्तव्य असतं। परंतु ते विरोधी पक्षात असल्याने मागील 2 वर्षांपासून मतदारसंघात अपेक्षित काम होत नव्हतं। सत्तेत असलेल्या पक्षाला जसा निधी मिळतो तसा विरोधी पक्षाला मिळत नाही। हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कटू सत्य आहे। निंबाळकर यांनी सांगितलं की सत्तेशिवाय विकास कामे करणे कठीण आहे आणि लोकांसाठी काम करणे हेच माझं प्राधान्य आहे। मंडळी, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा हा विचार असू शकतो, पण प्रश्न हा आहे की विचारधारेपेक्षा विकास कामे मोठी असतात का? हा प्रश्न महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच उपस्थित होतो। दुसरं कारण म्हणजे स्थानिक निवडणुकांमधील पराभव। धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता। विरोधात राहिल्याने विकास निधी मिळत नव्हता, सरकारी योजनांचे लाभ मिळवण्यात अडचणी येत होत्या। यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती आणि एक खासदार म्हणून ही नाराजी ओमराजे निंबाळकर यांना थेट जाणवत होती। तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण वडिलांच्या हत्या प्रकरणातील न्याय। मंडळी, हे कारण सगळ्यात भावनिक आहे। ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं कारण अनेक वर्षांपासून न्यायालयात आहे। या प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलेले आहे। ओमराजे यांना या प्रकरणात सीबीआय मार्फत पुनर्विचार याचिका म्हणजेच अपील दाखल करायची आहे आणि या कामासाठी शिंदे फडणवीस सरकारने मदत केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत त्यांची बाजू पोहोचवण्यात आली आहे। मंडळी, एखाद्या मुलाला वडिलांच्या हत्येसाठी न्याय हवा असेल तर त्यासाठी तो कोणतेही पाऊल उचलू शकतो, हे आपण समजू शकतो। हे कारण खूपच संवेदनशील आहे। चौथं कारण पक्षांतर्गत भाषेबद्दल नाराजी। मंडळी, राजकारणात टीका होते, आरोप होतात, प्रत्यारोप होतात, हे सगळं साहजिकच आहे, परंतु त्याची एक मर्यादा असते। ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांना आदर आहे, परंतु ठाकरे गटातील काही नेत्यांनी, विशेष करून संजय राऊत यांनी वेळोवेळी वापरलेली भाषा आणि केलेली टीका यामुळे ते नाराज होते। एक स्वाभिमानी राजकारणी म्हणून असं सहन करणं त्यांना शक्य नव्हतं, असं त्यांनी सूचित केलं आहे।
त्याचबरोबर मंडळी, आता येतो सगळ्यात रोचक भागाकडे. या संपूर्ण घटनेला राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही रणनीती खूप आधीपासूनच आखली होती असं सांगितलं जातं. विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते, खासदार आणि आमदार यांना आपल्या बाजूने घेणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि या ऑपरेशनमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आलं. ठाकरे गटाने निंबाळकर यांना रोखण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांना निंबाळकर यांची मनधरणी करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं, परंतु हे यश त्यांना मिळालं नाही व ते अयशस्वी ठरले. याचाच अर्थ असा आहे की निंबाळकर यांचा निर्णय खूप आधीच पक्का झालेला होता आणि हे ऑपरेशन अनेक महिन्यापासून पडद्यामागे सुरू होते. मंडळी, आता आपण बघूया की पक्षबदलाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत. पहिला परिणाम म्हणजे काय? लोकसभा खासदार शिंदे गटात आल्याने कायदेशीर बाबीमध्ये आवश्यक असलेल्या 2/3 आकडा गाठणं आता सोपं झालं आहे. यामुळे शिंदे गटाची संसदेतील ताकद वाढली आहे. दुसरा परिणाम म्हणजे मराठवाड्यातील समीकरणे बदलणार. मंडळी, हे खूप महत्त्वाचं आहे. मराठवाडा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा प्रदेश आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये राजकीय समीकरणे खूप नाजूक असतात. ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा एक प्रभावशाली खासदार शिंदे गटात आल्याने मराठवाड्यातील समीकरणे बदलतील. ठाकरे गटाला येथे मोठा धक्का बसला आहे. तिसरा परिणाम म्हणजे ठाकरे गटातील अस्वस्थता. एक खासदार गेल्याने ठाकरे गटातील इतर नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं साहजिकच आहे. आता पक्षात आणखी कोण जाणार हा प्रश्न उपस्थित होणारच. परिणाम 4, भविष्यातील निवडणुकांवर परिणाम. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्ष बदलाचे परिणाम दिसतील. धाराशिव मतदारसंघात आता नव्या समीकरणाने निवडणूक होईल. तर मंडळी, ओमराजे निंबाळकर यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की मी विचारधारेत कोणतेही बदल केलेले नाहीत. मी शिवसेनेत आहे, फक्त एका गटातून दुसऱ्या गटात गेलो आहे. ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांचा आदर कायम आहे. त्यांनी आपल्या समर्थकांनाही वैयक्तिक टीका टिप्पणी टाळण्याचं आवाहन केलं आहे. मंडळी, हे सांगण्यामागे एक राजकीय शहाणपण आहे. उद्या परिस्थिती बदलली तर राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हे आपण जाणतोच. परंतु एक गोष्ट नक्की, हा पक्ष बदल महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. तर मंडळी, आज आपण पाहिलं की ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे प्रमुख 4 कारणे होती. एक म्हणजे विकास कामांसाठी सत्तेची गरज. दुसरं कारण म्हणजे स्थानिक निवडणुकांमधील पराभव. तिसरं कारण म्हणजे वडिलांच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी केंद्र सरकारची मदत. आणि चौथं कारण म्हणजे पक्षातील काही नेत्यांच्या भाषेबद्दल नाराजी. हे सगळं ऑपरेशन टायगर या रणनीतीचा एक भाग असून शिंदे फडणवीस यांनी हे यशस्वीपणे घडवून आणलं आहे. मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दीर्घकालीन परिणाम दिसतील, हे नक्की. मंडळी, ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? हा निर्णय योग्य होता की चुकीचा? विकास कामांसाठी त्यांनी पक्ष बदल करण्याचा निर्णय घेतला, हा खरा आहे का? तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्हाला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत. आणि मंडळी, जर तुम्ही आमच्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.